Standard 7th Subject General Science Unit 3rd Properties of Natural Resources Subunit Properties of Soil. Students, in previous video we saw different properties of water, density of water, why ice floats on water. Then we saw about the anomalous behavior of water, that is at the 4 degrees Celsius temperature water has a highest density and water behaves anomalously from that of the other liquids. We also saw some other properties like when density of water increases, the substances floats on that water. We saw the terms like solute, solvent and solution etc. in previous video. So in today's video, first we are going to discuss about the uses of water according to its property. So see, uses of water. So we saw the different properties of the water. According to that properties, what are the uses of water? See, first one is water is useful for water transport due to its fluidity. Water falling down from the height is used to generate electricity with the help of a generator. आता water मध्ये काय बघा, तर वॉटरची प्रॉपर्टी कोणती आहे? फ्लुइडिटी. सो दॅट फ्लोज फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड दॅट फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, दॅट ऑल्सो फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. सो धिस प्रॉपर्टी ऑफ वॉटर इज यूज्ड फॉर मेकिंग इलेक्ट्रिसिटी. सो वॉटर फॉलिंग डाऊन फ्रॉम द हाईट, खूप जास्त उंचावरून पडण्याची जे पडणारं पाणी आहे, water आहे. So that is used to generate the electricity and for that generators are used. So this is the first use. Then next one, see, water is a good coolant and it is used in motor vehicles to control the temperature of the engine. Water काय आहे? कूलंट म्हणजे कूल करण्यासाठी काय केलं जातं, याचा वापर केला जातो. तर देअरफॉर हे जे मोटर इंजिन्स असतात तर त्याच्यामध्ये कूलंट म्हणून वॉटरचा यूज केला जातो, कारण जेव्हा वर्किंगमध्ये असतं इंजिन तर टेम्परेचर गेट इन्क्रीजेस अँड मे बी देअर सम इन्सिडेंट्स मे हॅपन्स. तिथे काय केलं जातात, काही टेम्परेचर वाढल्यानंतर काही घटना घडू शकतात आणि म्हणून त्या टेम्परेचरला कंट्रोल करण्यासाठी ॲज अ कूलंट म्हणून वॉटरचा इंजिनमध्ये वापर केला जातो. थर्ड, सी, मेनी सबस्टन्सेस आर सोल्युबल इन वॉटर. ही प्रॉपर्टी आपण बघितलेली आहे. कितीतरी वेगळ्या प्रकारचे सबस्टन्स जे आहेत तर ते वॉटरमध्ये काय होतात, विरघळतात. अँड देअरफॉर वॉटर इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. म्हणून वॉटरला काय म्हटलं बघा, वैश्विक द्रावक असं म्हटलेलं आहे. सो क्वेश्चन इज सी, गिव्ह रिझन why water is called as a universal solvent. Why? Because many substances are soluble in water. Water is used as a solvent in factories, in laboratories, in foodstuffs and various types of biological processes occurring in our body, such as in the digestion, in excretion, etc. आता हे जे वॉटर आहे तर याच्यामध्ये कितीतरी वेगळ्या प्रकारचे पदार्थ जे आहेत तर ते विरघळत असतात आणि म्हणून कितीतरी वेगळ्या ठिकाणी या वॉटरचा ॲज अ सॉल्वंट म्हणजे द्रावक म्हणून काय केला जातो, वापर केला जातो. जसं फॅक्टरीजमध्ये वापरलं जातं वॉटर, कितीतरी वेगळ्या प्रकारच्या फॅक्टरीजमध्ये, लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये याचा वापर केला जातो. फूडस्टफ, काही पदार्थ, कितीतरी सगळे जवळजवळ पदार्थ जे आहेत तर ते तयार करण्यासाठी वॉटर वापरलं जातं. Various types of biological processes which are taking place in our body, in that process also water is used. कितीतरी वेगळ्या प्रकारच्या
अशा काही जीवशास्त्रीय अशा काही ज्या प्रोसेस ज्या काय आहेत अभिक्रिया आपल्या बॉडीमध्ये होत असतात, याच्यामध्ये पण वॉटरचा यूज केला जातो. जसं डायजेशन होतं, एक्सक्रेशन होतं, या सगळ्यांमध्ये वॉटर वापरला जातो आपल्या शरीराकडून सुद्धा. देन वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस सच ॲज बाथिंग, वॉशिंग एक्सेट्रा. हे तर तुम्हाला माहिती आहे वॉटरचं क्लिनिंग. आपण आता वॉटरशिवाय अदर जे सबस्टन्स आहेत तर त्याचा यूज करू शकतो का लिक्विडचा? नो. सो वॉटर इज युजफुल फॉर क्लिनिंग पर्पजेस. स्वच्छ करण्यासाठी या वॉटरचा यूज केला जातो. बाथिंगसाठी होतो, वॉशिंग क्लॉथसाठी, वॉशिंग अदर जे पर्पजेस आहेत वॉशिंगचे तर त्याच्यासाठी या वॉटरचा यूज केला जातो. सो दीज ऑल आर द युजेस ऑफ वॉटर. हे सगळे काय आहेत? युजेस ऑफ वॉटर आहे. सो धिस इज अबाउट द सेकंड नॅचरल रिसोर्स. याच्या आधी आपण एअरच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. देन आफ्टर दॅट वी सॉ द प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. सो वी सॉ 2 नॅचरल रिसोर्सेस अप टू धिस. आत्तापर्यंत आपण काय केलं बघा, 2 नॅचरल रिसोर्सेसबद्दल अभ्यास केलेला आहे. नाव नेक्स्ट वन इज अ सॉईल. आता आपल्याला पुढचा जो आहे नॅचरल रिसोर्स, सो दॅट इज द सॉईल. याच्याबद्दल आपल्याला काय करायची इन्फॉर्मेशन बघायची आहे. सो बिफोर टू स्टार्ट सम थिंग्स वी रिकॉल देम. व्हॉट इज मेन बाय सॉईल अँड हाऊ इज सॉईल इज फॉर्म्ड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ सॉईल? Soil consists of different nutrients and the particles, humus, etc. How it is formed? That is formed due to the weathering of the rocks. जे खडक आहेत तर त्याचं काय होतं? अपक्षय होतो आणि that rocks are converted into small rocks that also again that breaks due to the temperature, pressure, change in the temperature, weather change. All these and some other microorganisms are also responsible for this weathering of the rock, and thus that rock is converted into fine particles, and to making this, that is the thousands of years are required. Okay, so what are the ingredients of the soil? So soil consists of different ingredients. घटक कोणकोणते आहेत? सॉइल पार्टिकल्स आहेत, रॉक पार्टिकल्स असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ह्युमस, डिफरंट टाइप्स ऑफ मिनरल्स ऑल्सो प्रेझेंट इन द सॉइल. नाव सी द प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. आता आपल्याला काय बघायचं बघा, प्रॉपर्टीज ऑफ सॉइल म्हणजे या सॉइलचे गुणधर्म जे आहेत तर ते आपल्याला पाहायचे आहे. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ सॉइल? कलर, that is an important property of soil. कोणती प्रॉपर्टी इम्पॉर्टंट मानली जाते? कलर. The soil get its color as a result of the several processes. आता हा सॉइलला कलर कसा येतो तर वेगळ्या प्रक्रिया घडतात आणि त्यांच्यामुळे एक स्पेसिफिक कलर येतो. सो यू नो अबाउट दॅट. ब्लॅक कलरची असते, तांबूस कलरची, येलोइश कलरची, गार्डनमधली सॉइल वेगळी असते, व्हाईट कलरची सॉइल वेगळी असते. सो दीज ऑल आर द डिफरंट कलर्स ऑफ द सॉइल. सो कलर ऑफ द सॉइल नियर लँड सरफेस इज अ डार्कन दॅट द कलर ऑफ द लोअर लेवल. खालची जी लेअर आहे म्हणजे खालचा जो थर आहे सॉइलचा तर त्याच्यामध्ये काय असतो तो त्याच्यापेक्षा जी नियर लँड जमिनीच्या जवळचा जो लेअर आहे तर तो काय असतो सगळ्यात जास्त डार्क कलरचा असतो. सॉइल मे बी ऑफ डिफरंट कलर्स. वेगळ्या कलरची काय असते असू शकते सॉइल असू शकते. ब्लॅक कलर, रेड कलर, कॉपर कलर म्हणजे तांबूस, येलो कलर, ग्रे कलर वगैरे. सो ऑल दीज आर द डिफरंट कलर्स ऑफ सॉइल. द कलर्स ऑफ सॉइल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. हा जो सॉइलचा कलर आहे तर तो कशासाठी उपयोगी पडतो? फॉर द क्लासिफिकेशन. म्हणजे आपण मृदेचं जेव्हा वर्गीकरण करतो त्याच्यासाठी हे जे कलर आहे तर ते खूप उपयोगी पडतं. बिसाइड दिस देर आर द इनडायरेक्टली युजफुल इन इंडिकेटिंग द सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ लँड.
फक्त क्लासिफिकेशनसाठीच हा कलर युजफुल ठरतो असं नाही, तर या कलरवरून आपल्याला सॉईलचे काय होतात, दॅट कलर इंडिकेट्स द प्रॉपर्टीज ऑफ दॅट लँड, म्हणजे त्या जमिनीचे गुणधर्म जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला या सॉईलच्या कलरवरून सांगता येते. सो इन धिस वे द प्रॉपर्टीज ऑफ सॉइल सच as fertility, drainage of water, capacity to hold water, that becomes clear from its color. तर याच्यामध्ये ज्या कुठल्या प्रॉपर्टीज आपल्याला सांगता येतील बघा, किती फर्टिलिटी, काय फर्टिलिटी त्या लँडची, म्हणजे सुपीकता किती आहे. ड्रेनेज ऑफ वॉटर, म्हणजे पाणी निचरा होतं म्हणजे काय, पण पाणी निघून जाणे, सो किती कॅपॅसिटी आहे त्या लँडची, जमिनीची. कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे त्या जमिनीची. सो दॅट ऑल आर डिपेंड्स ऑन द सॉईल विच इज प्रेझेंट इन दॅट लँड. त्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे सॉईल प्रेझेंट आहे याच्यावर या सगळ्या प्रॉपर्टी ठरत असतात. द कलर ऑफ सॉईल दॅट डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ॲज वेल ॲज ऑन द केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयर्न, लाईम एक्सेट्रा. आता हा जो कलर आहे सॉईलचा, तर तो कशावर डिपेंड असतो बघा, टेक्स्चर, पोत कसा आहे त्याचा, पार्टिकल्स कसे आहेत, किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे ऑर्गॅनिक सेंद्रिय घटक कोणते आहेत त्याच्यामध्ये, ॲज वेल ॲज केमिकल इन्ग्रेडियंट्स कुठले आहेत, कुठले केमिकल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, आयर्न आहे का, लाईम प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, याच्या सगळ्यांवर काय होतो, त्या सॉईलचा कलर ठरत असतो. नाव ट्राय दिस वन ॲक्टिव्हिटी गिवन हिअर. सोपी ॲक्टिव्हिटी एकदम, ही घरी पण आपण करून पाहू शकतो. 3 मेजरिंग सिलेंडर्स, 3 ग्लास फनेल्स, फिल्टर पेपर, वॉटर, फाईन सँड, कोर्स सँड, सॉईल फ्रॉम ॲन अर्दन पॉट यूज्ड फॉर ग्रोईंग प्लांट्स एक्सेट्रा इज नेसेसरी फॉर धिस ॲक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये 3 मेजरिंग सिलेंडर्स आहेत, त्याच्याऐवजी ग्लास घेऊ शकता. त्याच्यानंतर 3 ग्लास फनेल्स घ्यायचे आपल्याला, फनेल नरसाळे घ्यायचे, फिल्टर पेपर, वॉटर घ्यायचं आहे, आणि एकदम बारीक अशी वाळू, मोठी आकाराची खडे असणारी वाळू, आणि सॉईल जी मातीची भांडी तयार करण्यासाठी सॉईल एकदम फाईन जी सॉईल वापरली जाते माती, ती घ्यायची आहे. ओके, नाव सी फिट कोन्स ऑन द फिल्टर पेपर इन द 3 ग्लास फनेल्स. आता याच्यामध्ये 3 काय केले आहेत बघा, मेजरिंग सिलेंडर्स घेतलेले आहेत फॉर मेजर. तर हे मेजरमेंट करण्यासाठी हे काय केले आहेत, मेजरिंग सिलेंडर्स. मेजरिंग सिलेंडर्स याच्यावर काय असतात, स्केल असतात प्रेझेंट. ओके, असे काय घेतले, तिथं 3 मेजरिंग सिलेंडर्स घेतलेले आहेत. These 3. नाव कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे, आणि त्याच्यामध्ये कोनिकल फ्लास्क याच्यामध्ये फिल्टर पेपरचा कोन तयार करायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय करायचा, स्क्वेअर शेपड काय करायचा, किंवा राऊंड शेपड हा असतो, याला काय करायचं, तशा घड्या करायच्या आहेत, आणि त्याचा अशा फोल्ड आणि असं फोल्ड करून हा जो त्रिकोण तयार होतो त्याचा काय करायचा, कोन तयार करायचा आहे, आणि फिट दॅट इन टू द कोनिकल फ्लास्क. आणि ते जे कोन तयार केलेला आहे फिल्टर पेपरचा, तो काय करायचा आहे, या फ्लास्कमध्ये ठेवायचा आहे. नाव फिल द कोन्स विथ द इक्वल क्वांटिटीज. आता कोन्स जे आहेत हे सगळे कोन्स याच्यामध्ये 3 काय केले, तिथं कोन्स ठेवले बघा, 3 काय केले, फनेल्स तिथं आहेत ठेवलेले. या सगळ्यामध्ये आपण काय केलं आहे, फिल्टर पेपर जो आहे तर तो ठेवलेला आहे. या सगळ्यामध्ये आता याच्यामध्ये हे जे फनेल्स आहेत तर ते इक्वल क्वांटिटीमध्ये, याच्यामध्ये काय काय करायचं बघा, इक्वल क्वांटिटीमध्ये सँड, त्याच्यानंतर सँडी सॉईल आणि क्ले. याच्यामध्ये सँड, फाईन सँड आहे घालायची आहे,
याच्यामध्ये सँडी सॉइल घ्यायची आहे. सँडी सॉइल म्हणजे याच्यामध्ये वाळू मिश्रित माती म्हणू शकतो आणि याच्यामध्ये काय करायचे सॉइल घ्यायचे आहे इक्वल क्वांटिटीमध्ये म्हणजे समप्रमाणामध्ये. नाव प्लेस द फनेल्स ऑन द मेजरिंग सिलेंडर. हे काय केलं आपण इथं मेजरिंग सिलेंडरमध्ये ठेवलेलं आहे. नाव pour 1 टेस्ट ट्यूब ऑफ वॉटर इनटू ईच ऑफ द फनेल्स. एक टेस्ट ट्यूब भरून इक्वल क्वांटिटीमध्ये वॉटर काय करायचं याच्यामध्ये एक टेस्ट ट्यूब, याच्यामध्ये एक टेस्ट ट्यूब आणि याच्यामध्ये तिसऱ्यामध्ये एक टेस्ट ट्यूब अशा या ए, बी आणि सी या तिन्ही मेजरिंग सिलेंडरमध्ये काय करायचं एक टेस्ट ट्यूब वॉटर घालायचं आहे. अँड ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज कलेक्टेड इन ईच मेजरिंग सिलेंडर. आणि प्रत्येक मेजरिंग सिलेंडरमध्ये किती वॉटर साठतं तर ते काय करायचं त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. व्हेर बाय ऑब्झर्व दिस. याच्यामध्ये फर्स्टमध्ये देन सेकंड अँड धिस वन इज अ थर्ड. सो व्हॉट इन्फ्लुएन्स वी गेट फ्रॉम धिस ॲक्टिव्हिटी. याच्यावर काय लक्षात येतं सगळं जे वॉटर आहे जवळपास टोटल अमाऊंट ऑफ वॉटर दॅट इज फिल्टर्ड या सगळ्यामधून काय होतं या सँडमधून खाली जातं आणि मोर अमाऊंट ऑफ वॉटर हिअर इन ए मेजरिंग सिलेंडर. याच्यामध्ये मीडियम काय आहे वॉटर कलेक्ट झालं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात लोअर अमाऊंट ऑफ वॉटर कलेक्ट झालेलं आहे म्हणजे थोडं पाणी जे आहे वॉटर जे आहे सो दॅट इज होल्ड बाय धिस टाईप ऑफ सॉइल. थर्डमध्ये जे काय बघा सगळ्यात कमीत कमी काय झालं वॉटर कलेक्ट झालेलं असतं. धिस सॉइल होल्ड वॉटर मोर अमाऊंट. कारण इथं या सॉइलनं काय केलेलं आहे सगळ्यात जास्त वॉटर इथं होल्ड करून ठेवलेलं आहे धरून ठेवलेलं आहे. म्हणून मेजरिंग सिलेंडरमध्ये काय आहे अमाऊंट ऑफ वॉटर इज व्हेरी लेस. या ॲक्टिव्हिटीवरून आपल्याला काय लक्षात येतं तर प्रत्येक सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे तर ती आपल्याला याच्यावरून दिसते. सो नाव नेक्स्ट वन इज अ सॉइल टेक्स्चर. आता आपल्याला काय बघायचं बघा सॉइल टेक्स्चर बघायचं आहे. सॉइल टेक्स्चर सॉइल कंटेन्स द पार्टिकल्स ऑफ द डिफरंट साइजेस. प्रत्येक जी सॉइल आहे तर त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत तर त्याचा जो साईज आहे तर तो काय असतो डिफरंट असतो. काय असतो प्रत्येक सॉइलमध्ये त्या पार्टिकलचा जो साईज आहे तर तो काय असतो डिफरंट असतो. सो द टेक्स्चर ऑफ द सॉइल इज डिटरमाइंड बाय द प्रपोर्शन ऑफ द पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस साइजेस इन इट. त्या सॉइलमध्ये किती साईजचे किंवा किती प्रपोर्शनमध्ये जे पार्टिकल्स आहेत वेगळ्या साईजचे किती प्रपोर्शन किती प्रमाणात आहेत याच्यावरून त्या सॉइलचा टेक्स्चर जो आहे म्हणजे पोत जो आहे तर तो ठरवला जातो डिटरमाइन केला जातो. सो देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ द सॉइल ऑन द बेसिस ऑफ द टेक्स्चर. याच्यानुसार 3 वेगळ्या टाईपचे काय आहेत सॉइल आपल्याला सांगता येतील अकॉर्डिंग टू द टेक्स्चर. फर्स्ट टाईप इज अ सँडी सॉइल. याच्यामध्ये फर्स्ट टाईप बघूया आपण कोणती सँडी सॉइल. द प्रपोर्शन ऑफ द सँड हिअर द लार्ज पार्टिकल्स इज हाय इन द सॉइल सँडी सॉइल. म्हणजे याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत तर ते कशा कुठल्या सगळ्यात हायर कोण असतात सँड जे पार्टिकल्स आहेत म्हणजे लार्जर जे पार्टिकल्स आहेत तर याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर मध्ये असतात. सो वॉटर ड्रेन्स रॅपिडली. आता मग अशी आपण इथे बघितलेली बघा ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये वॉटरचा जो ड्रेनेज आहे म्हणजे निचरा जो आहे तर तो खूप होतो सहजपणे अँड थ्रू द सँडी सॉइल अँड इट इज इझी टू प्लॉ इन दिस सॉइल. जे नांगरणी करणं आहे तर ते आपण सहजपणे या सॉइलमध्ये करू शकतो. बट धिस सॉइल इज लेस फर्टाईल बिकॉज ऑफ द लार्जर साईज ऑफ पार्टिकल्स. ही काय आहे लेस फर्टाईल असते म्हणजे कमी काय असते ही कमी प्रमाणात ही सुपीक असते. धिस इज बिकॉज द पार्टिकल्स ऑफ द सँडी सॉइल आर मेड अप ऑफ द मिनरल्स कॉल्ड ॲज द सिलिकॉन डायऑक्साईड. याचं कारण का या प्रकारच्या जी सॉइल आहे तर त्याच्यामध्ये काय असतं मिनरल जो आहे कोणता मिनरल काय नाव त्याचं सिलिकॉन डायऑक्साईड.
तर याचं प्रमाण जे आहे तर ते काय असतं, जास्त असतं. त्याच्यामुळे सुपीकता जी आहे तर ती कमी असते. These particles do not dissolve in water and therefore the soil has a very little capacity to supply nutrients. याच्यामध्ये वॉटरमध्ये ही सॉइल का होत नाही, डिझॉल्व होत नाही. त्याच्यामुळं या जी सॉइल आहे तर त्याच्यामध्ये जो न्यूट्रिएंटचा सप्लाय आहे तर तो का होतो, कमी प्रमाणामध्ये होतो. सो दिस इज द सँडी सॉइल. नाव सेकंड टाइप इज अ सिल्ट सॉइल. सेकंड टाइप आपण बघायचा कोणता आहे, सिल्ट सॉइल. द पार्टिकल्स ऑफ द सिल्ट सॉइल आर मीडियम साइज. या सिल्ट सॉइलचे जे पार्टिकल्स आहेत ते काय असतात, मीडियम साईजचे असतात, कमी म्हणजे मध्यम आकाराचे. अँड दिस इज नॉट ॲज प्लोएबल ॲज अ सँडी सॉइल. म्हणजे नांगरण करणं हे सँडी सॉइलमध्ये काय असतं, इझी असतं, तेवढं या सिल्ट सॉइलमध्ये इझी नसतं. धिस हावेवर इट इज अ मच मोर प्लोएबल दॅन अ क्ले सॉइल. पण ही क्ले सॉइलपेक्षा याच्यामध्ये नांगरणी करणे, प्लॉ करणं काय असतं, इझी असतं. धिस सॉइल कंटेन्स द लार्ज प्रपोर्शन ऑफ द ऑर्गॅनिक मटेरियल. याच्यामध्ये काय असतं, जास्त प्रमाणात काय असतं, ऑर्गॅनिक जे मटेरियल आहे तर ते याच्यामध्ये प्रेझेंट असतं. अँड इट्स अ कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिएंट्स इज मच ग्रेटर. आणि हे काय करतात, या प्रकारचे जे सॉइल आहे सो न्यूट्रिएंट इज अ मोर अमाउंट, देअरफॉर इझिली दे सप्लाय द न्यूट्रिएंट्स टू द crops or plants. So silt soil is also called as a sedimentary soil. ही जी silt soil आहे it is also called as a sedimentary soil. याला sedimentary soil असंही म्हटलं जातं. Now see the third type of soil, that is a clay soil. Third one is a clay soil. तिसरा प्रकार कोणता आहे सांगा, क्ले सॉइलचा आहे. सो इन धिस सॉइल द प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्सिमम. आता याच्यामध्ये काय बघा, स्मॉल पार्टिकल्स जे आहेत, स्मॉल पार्टिकल्स सो दॅट आर इन अ लार्जर प्रपोर्शन, त्यांचं प्रमाण काय आहे, खूप जास्त आहे. सो हियर द पार्टिकल्स ऑफ द क्ले सॉइल फील स्मूथ टू द टच. जेव्हा आपण याला स्पर्श करतो तर तेव्हा अतिशय काय असतं, सॉफ्ट असं काय असतात, हे पार्टिकल्स लागतात टू टच. क्ले सॉइल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. तर या क्ले सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे तर ती सगळ्यात जास्त असते. लक्षात आलं, म्हणजे पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे तर ती या क्ले सॉइलमध्ये सगळ्यात जास्त आहे. आता बघा, सँडी सॉइलमध्ये ड्रेनेज ऑफ वॉटर गेट इझिली. ड्रेनेज म्हणजे निचरा होतो, म्हणजे पाणी सगळं निघून जातं सहजपणे. आणि हे फ्लोएबल आहे, इझी टू फ्लो, म्हणजे नांगरण्यास काय आहे, इझी आहे, सहजपणे नांगरू शकतो. बिकॉज ऑफ द लार्जर पार्टिकल्स, याच्यामध्ये लार्जर पार्टिकल्स आहेत सॉइलमध्ये. पण ही काय आहे, लेस फर्टाईल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द सिलिकॉन डायऑक्साईड. सिल्ट सॉइल जे आहे तर याच्यामध्ये मीडियम साईजचे काय पार्टिकल्स आहेत. अँड दॅट इज नॉट ॲज इझी ॲज फ्लोएबल लाईक दॅट ऑफ सँडी सॉइल. सँडी सॉइलमध्ये जसं नांगरणं सहज इझी होतं, त्याच्यामध्ये याच्यामध्ये तेवढं इझी नसतं. बट इट इज इझी, मोर इझी दॅन दॅट ऑफ द क्ले सॉइल. पण क्ले सॉइलपेक्षा इझिली याच्यामध्ये काय असतं, नांगरणं शक्य होतं. So this consists, silt soil consists a more amount of or larger amount of organic matter. Nutrients जे आहे तर ते जास्त मोठ्या प्रमाणात असतात. and here therefore this is called as a sedimentary soil. याला sedimentary soil असंही म्हटलं जातं. नंतर थर्ड टाइप जो आहे तर तो क्ले सॉइल आहे. याच्यामध्ये मात्र पार्टिकल जे आहेत सो दे आर व्हेरी स्मॉलर इन साईज. खूप स्मॉल असे काही आहेत पार्टिकल्स आहेत अँड दे आर व्हेरी सॉफ्ट टू टच. ही जी सॉइल आहे तर ती एकदम अतिशय सॉफ्ट आहे.
मोर अमाऊंट ऑफ वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, मॅक्झिमम सगळ्यात जास्त वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कोणाची आहे? क्ले सॉइलमध्ये. मीडियम साईजमध्ये, मीडियम आणि त्याच्यात लेस. सँडमध्ये लेस वॉटर आहे, एकदम कमी प्रमाणात पाणी धरून ठेवतं. मीडियम पाणी धरून ठेवते आणि सगळ्यात मॅक्झिमम कोणामध्ये? क्ले सॉइलमध्ये. सो these are three different types of soil according to the texture. म्हणजे कुठल्या टाईपचे त्याच्यामध्ये पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. अकॉर्डिंग टू दॅट these are the three different types of soil. There are some questions. Write the answers of these questions as an exercise. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काही काय आहेत क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट क्वेश्चन सी व्हाय इट इज डिफिकल्ट टू प्लॉ इन अ क्ले सॉइल. क्ले सॉइलमध्ये नांगरणं का कठीण असतं. सेकंड व्हाय इज इट इझी टू प्लॉ इन सँडी सॉइल. थर्ड क्वेश्चन इज व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सिल्ट सॉइल. अँड फोर्थ वन इज विच सॉइल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन अँड वाय. तर एक्सरसाइज म्हणून काय करायचं तुम्ही हे जे क्वेश्चन्स आहेत यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये असणार आहे. सो एक्सरसाइज मध्ये काय करायचं आहे बघा. राईट आन्सर्स ऑफ कुठला यूज युअर ब्रेन पॉवर. यूज युअर ब्रेन पॉवर. पेज नंबर याच्यामध्ये 23. त्याच्यानंतर राईट 3 टाइप्स ऑफ सॉइल अकॉर्डिंग टू टेक्स्चर. टेक्स्चरनुसार जे 3 टाइप्स आहेत कोणकोणते. सँडी, सिल्ट आणि क्ले हे टाइप्स लिहायचे आहेत. अँड अनदर क्वेश्चन इज राईट युजेस ऑफ वॉटर. वॉटरचे काय करायचे यूज लिहायचे आहे. So these are some questions as a exercise. Write the answers of all these questions in your notebook.